नागभीड तालुक्यात असलेल्या मिंडाळा येथे दोडकोजी शेंद्रे इथं राहतात। त्यांची शेती बागलमेंढा परिसरात आहे। हा भाग जंगलाने व्याप्त आहे। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर आहे। नेहमीप्रमाणे दोडको शेंद्रे दुपारच्या सुमारास शेतात काम करत होते। याच दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघानं उडी घेत शेतकऱ्यासोबत जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। नक्की काय घडलं पुढे पाहण्याआधी आपल्या M9 मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। दोडको शेंद्रे यांची शेती बागलमेंढा परिसरात आहे। हा भाग जंगलाने व्याप्त आहे। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघांचा वावर आहे। नेहमीप्रमाणे दोडको शेंद्रे दुपारच्या सुमारास शेतात काम करत होते। याच दरम्यान वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला। वाघाने त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेत ठार मारले। शेतात दोडको शेंद्रे दिसत नसल्याचं पाहून बाजूला काम करत असलेले शेतकरी मजुरांनी शोधाशोध सुरू केली, मात्र त्यांना दोडको दिसले नाही। त्यामुळे त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वन कर्मचाऱ्यांनी जंगलात शोध घेणं सुरू केलं। जंगलात त्यांना दोडको शेंद्रे यांचा मृतदेह दिसून आला। त्यांच्या बाजूला वाघ होता। वाघाला पिटाळून लावण्यात आले, त्यानंतर प्रेत ताब्यात घेण्यात आले।